बोललो प्लेयर बोलवा तेव्हा बोलवले ना. अरे किरण आता तू कुठे चालला? बघा मी 5 मिनिटाचा वेळ देतो. 5 मिनिटात फिल्डिंग नाही लागणार. मॅच 3 ओव्हरची असेल दोन्ही टीमला मॅच 3 ओव्हरची असेल. टाइमपास करू नका रे. दोन्ही टीमला मॅच 3 ओव्हरची मी खेळवीन जर 5 मिनिटात मैदानात नाही उतरले तर. दिवा संघ डोंबिवली संघ या लवकर. चला किरण या लवकर चला. वेळ घेऊ नका. परत अंधार झाला तर तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. मला काय नाही. एक एक ओव्हरची सेमीफायनल बरी नाही वाटत. खेळून घ्या फटाफट. चला किरण शिंदेचे प्लेयर या लवकर चला मैदानात. अरे नाश्ता नंतर कर मित्रा. वाटणी जाईल तुमच्या हातातनं. या लवकर. संकेत तुझे प्लेयर आलेत का? लावा फिल्डिंग किरण. चला लवकर चला. विशाल काय आहे? लेग अंपायर कुठे आहेत? बाबू सर फिल्डिंग लावून घ्या चला. चॉंग चल ना रे. पहिले चालू कर. फिल्डिंग आहे तुमची. किरण
वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकतात आशिषभाई तिवारी चषक SP चषक 2025 आणि या SP चषकातील क्वार्टर फायनलचा सामना आपल्या भेटीला येतोय. त्याच्यामध्ये एका बाजूला जमा 11 डोंबिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये अमेय 11 दिवा हा संघ खेळताना पाहायला मिळेल. जमा 11ने टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. अमा 11 हॅलो पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. विशालच्या बॅटमधून येतोय दणदणीत खडखडीत लाजवाब शानदार बहारदार फुल्लातून SP चौकार, 4 धाबा. काय जबरदस्त स्टार्ट. या दोन संघाने सकाळच्या सत्रापासून खेळलेल्या मॅचेस मध्ये आपली काही झलक अशी दाखवली की कोणत्याही प्रकारे यांना सहजासहजी कोणताही विजय मिळालेला नव्हता. याने प्रत्येक सामन्यामध्ये संघर्ष केलाय आणि तो संघर्ष कायम आहे. कारण सेमीफायनलमध्ये चॅनल 11 ठाणे दाखल होत असताना चिठ्ठीने सुद्धा ठाण्याला साथ दिली आणि आता डोंबिवली आणि दिवामध्ये ही बटन चालू आहे. पुन्हा एकदा ती एक चांगला फटका समोरून उडालाय. ओमकार पाटणेला कोणतीही संधी नव्हती. हा असा प्रकार जसं की एखादा दिवा विजतो आणि त्याला सगळे म्हणतात की हवेने विजलाय, परंतु प्रत्येक वेळेला हवेचा कसूर नसतो, कधी कधी तेल संपतं. त्यातला हा प्रकार होता. चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा. परत चौकार आला तर समीर मांजरेकर मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. बक्षिसांची खैरात झाली, परंतु गौतम वगळता कोणाला बक्षीस आतापर्यंत घेता आलेलं नाही. हा सुद्धा एक आजच्या दिवसातील विक्रम म्हणावा लागेल. परंतु विशाल मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. चेंडू मागे निघून गेला हाताला लागून. ओहो, वाईड +1, 2 धावा बक्षीस स्वरूपाने. चांगला स्टार्ट दिव्याला मिळालाय, परंतु डोंबिवली संघ स्ट्राईकवर आला तर विशालसाठी एक चौकार मारल्यानंतर ते 500 रुपये लागू राहतात. विशालवरती संदेश पाटील काहीतरी जास्तच प्रेम. समीर मांजरेकर साहेब थोडेसे उदार आहेत, कारण स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर सुद्धा हा जो बक्षीस हे जे बक्षीस आहे ते लागू ठेवलंय. खूप चांगला संघर्ष प्रत्येक संघाने दाखवला. आदित्य मागच्या मॅच मधला टर्निंग पॉइंट म्हणजेच घेतलेल्या त्या विकेट, मॅचला दिलेला तो घुमाव आणि त्यानंतर समोरच्या दिशेने डाउन द ग्राउंड. यावेळेला रणजित सुनने वालों में से नहीं है, बोलने वालों में से नहीं है, ये मारने वालों में से है. चेंडू सीमारेखा पार, चौकार. विकेट हॅट्रिक घेतली तर निलेश पालवणकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. कोणत्याही टीमनी. ओहो, यावेळेला चेंडू आतून बाहेर निघाला आणि त्याला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बघा, स्वीपचे फटके खूप कारगिर्द ठरलेत, परंतु या खेळपट्टीने अनेक फलंदाजांना गोलंदाजांना दगा सुद्धा दिलाय. पुन्हा एकदा किरण शिंदेवरती आतापर्यंत बोललेला हा सर्वोत्तम हल्ला आहे. 5 चेंडू आणि 18 धाबा. दिवावाल्यांना ब्रेक काय मिळाला, ते तर पूर्णपणे धावांची लयलूट करायला लागलेत. गाडी सुसाट चालली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू यावेळेला मागे निघून गेलाय. पुन्हा एकदा यावेळेला आकाश चुकी करतोय. चेंडू होतोय फरार, सीमारेखा पार, चौका, 4 धाबा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 चौकाराच्या साह्यानं धावा आल्यात 22-22. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावफलक, सर्वोत्तम धावा, सर्वाधिक जास्त धावा एका षटकामध्ये कोणत्या आल्या असतील तर त्या या षटकामध्ये. आणि समोर कोणता गोलंदाज नव्हता की ज्याचं कोणतं काही नाव गाव नाहीये. असा गोलंदाज जो नामचीन गोलंदाज आहे त्याच्यावरती केलेला हल्ला. आता या फक्त धावा नाही आहेत, ही सर्वात मोठी डोकेदुखी आणि दिमागी आघात आहे. कारण किरण शिंदेवरती जर का हल्ला होऊ शकतो तर उर्वरित 3 वरती का नाही. पहिल्यांदाच आता या षटकामध्ये पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्यांदा नव्हे जो ऑन हॅट्रिक आहे, ज्यासाठी बक्षीस लागू आहे असा फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल विशाल, ज्याने आतापर्यंत बॅटिंग केली खुशाल. आता बघूयात कशा प्रकारे तो या चेंडूला सामोरे जातोय. ओमकार पाटणेच्या हातामध्ये चेंडू दिलाय, बॅक करावं लागणार आहे. या षटकामध्ये किंवा 2 ते 3 ते 4 धावांचं षटक जरी आलं तरी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे बॅक केलं असं म्हटलं जाईल आणि मोमेंटमला बदलवलं जाईल. परंतु काय विशालला हे मान्य आहे का?
डोंबिवली की दिवा, दिवा की डोंबिवली. रिव्हर्सचा अटेम्प्ट, चेंडू निघून गेलाय. मागे एक क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव. आता मात्र समीरजी मांजरेकर साहेब उदार नसणार आहेत, कारण इथे चेंडू बॅटला लागलाय. सिंगल धाव आली आहे. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. जाऊन पोहोचलंय 23-23 वरती. हे षटक निर्णायक आहे, महत्वाचं आहे, कारण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या 3 षटकापर्यंत जर का तुमच्या सामन्यावरती पकड असेल तर मात्र चौथं षटक कसंही जावं त्याचा तितकाचा फरक पडत नाही. परंतु शेवटच्या षटकाची जी प्रक्रिया असते तो मोमेंटमवरती खूप मोठा फरक आणते. असं अनेक वेळा आपण बघितलंय, पाहिलंय. पुन्हा एकदा एक धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे ओमकारने. खूप चांगली मॅच. क्वार्टर फायनलची ही मॅच. धावा कितीही बनवत त्याचा पाठलाग कधी होऊ शकतो, धावा किती कमी होत त्याचा बचाव सुद्धा होऊ शकतो. असं काहीसं सांगणाऱ्या या मॅचेस आहेत. मॅच एज अँड गॉन. क्या बात आहे. विशाल स्वतः मैदानाबाहेर आलाय. कोणत्याही प्रकारच्या पंचांचं निर्णय आला नव्हता, म्हणजेच काय तरी ते कॉर्ड लागली आहे असं त्याने सांगितलंय. आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना पहिला हादरा आम्हा 11 दिवा संघाला. गॉन. विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने राहुल. येस, राहुल येतोय. राहुल पारकर. राहुलला पार करायचंय, पण काय सीमारेषा, चौकार, षटकार नव्हे. बघूयात ओमकार कितपत त्याला ते सर्व कार्य करू देतोय. ओ क्लीन बॉल. क्या बात आहे. दिल जीत लिया दोस्त. आतमध्ये येणारा चेंडू लक्ष्टमच्या जास्तच बाहेर. खूप मोठा टर्न आणि त्यानंतर राहुलला मैदानाच्या बाहेर जाणलंय. खूप मोठा ब्रेक थ्रू. मोठ्या विकेटचं पतन. गौतम मागील झालेल्या 2 मॅच मध्ये दिवा संघाला तारणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता येतोय गौतम. परंतु दुसऱ्या बाजूला ओमकार ऑन हॅट्रिक, ज्याच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि तो ओमकार काय ती हॅट्रिक नोंदवेल का. गौतम समोर आहे. डिफिकल्ट टास्क आहे. आणि सध्याचं प्रगत टेनिस क्रिकेट एकच सांगतं, सगळ्याच टास्क डिफिकल्ट आहेत. तुम्हाला त्यांना पार करायचं आहे तरच तुमचा निभाव आहे, अन्यथा तुमचा खेळ नाहीये, तुमचा खेळ नाहीये. ओमकार समोर आता गौतम. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये बघूयात कोणावरती कोण भारी पडतोय. इथून जिंकणारा संघ चॅनल 11 ठाणे समोर खेळेल आणि ती सुद्धा मॅच बघण्यासारखी होणार आहे. परंतु या संघर्षमय मॅच मध्ये दिवा की कल्याण हॅट्रिक. SP चषक 2025 मधली पहिली हॅट्रिक नोंदवली आहे ओमकार पाटणेनं आणि सर्वांची मनं जिंकली आहेत. क्या बात आहे. जोरदार टाळ्या उजवत्यात ओमकार पाटणेसाठी. ओमकार पाटणे यांच्यासाठी मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते निलेशजी पालवणकर अर्थात निलेश शेठ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित होतोय. कॉंग्रॅच्युलेशन ओमकार. केलेलं आव्हान, दिलेला शब्द आणि तो मानत असता निलेशजीने 1000 रुपयाचं बक्षीस जे लागू केलं होतं ते मॅच संपल्यानंतर दिलं जाणार आहे ओमकारला. खूप चांगला कमबॅक. ऋतिक आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने, परंतु हा जो कमबॅक आहे हा फक्त कमबॅक नाही, हा स्ट्रॉंग कमबॅक आहे. एक मोठ्या स्टार्ट नंतर 22 धावांच्या सुरुवातीनंतर जी काही सुरुंग लावलेत 1-1 WWW असं काहीसं टाईप केलंय आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. ज्याने कुठे पहिली ओव्हर बघितली असेल आणि दुसरी ओव्हर बघितलेली नसेल आणि डायरेक्ट जर आला आणि त्याने बघितलं तो म्हणेल स्कोररने चुकी केली की काय. तसं काही नाही आहे. हीच स्थिती आहे, हेच सत्य आहे जे तुम्हाला चित्र दिसतंय स्कोर कार्डवरती. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावपलकावरती आम्हा 11 दिवा या संघाचं.
चला निलेश मालवणकर यांनी 1000 रुपये गुगल पे केलेले आहेत संकेत भगतला. संकेत भगतकडे 1000 रुपये जमा केलेले आहेत. याची नोंद घ्यायची ओमकार याने. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. नवीन गोलंदाजी मार्क वरती सनी. आज दिवसभर ऊन खूप जास्त लागलाय आणि त्यामुळे 4 ते 5 सनी सुद्धा इथे खेळलेत. या सनी वातावरणामध्ये सनी नावाचा खेळाडू हा खरोखरच त्रासदायक ठरलाय समोरच्या संघासाठी. बघूयात आता कितपत त्रास देतोय फलंदाजांना हा सनी. एक सनी स्टेजवर आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सिंगलसाठी हा फटका खेळला. 1 धाव येते. आता मात्र खूप मोठा पलटवार झाल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकलाय तो जमा 11 डोंबिवली या संघानं. सिंगल येते. प्रेम यादव आपण इकडे लक्ष द्या. प्रेम यादव प्रेमजी प्रेमचा स्माइली फेस. आमच्या डीजेच्या आवाजापेक्षाही मोठा झालाय आता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेग कटर होता. बॅट आणि पॅडमध्ये चेंडू जात होता आणि त्याला मात्र बॅटचा स्पर्श झाला आणि तिथे सिंगल धावून कंप्लीट केली जाते. एका धावेने आता पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. तीच स्थिती 40च्या आत 50च्या वर. सकाळपासून ती एकच चर्चा आहे. जो 50च्या वर गेला त्याने मॅचला सहजासहजी जिंकलं. जो 40च्या आतमध्ये राहिला त्यांनी सहजासहजी पराभव स्वीकारला आणि जे मध्ये राहिले त्यांची जी मॅच आहे ती संमिश्र म्हणजे दोघांसाठी समान राहिली. शेवटच्या क्षणाला तिचं पारडं बदललंय. प्रेम जी आइए आप. फॅन बंद हो चुका है. हो इथे चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाही. तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक इथे खेळलेला नाहीये आणि त्याच्यानंतर मात्र 1 धावून कंप्लीट केली जाते. धावफलकावरती धावा 30 झाल्यात आतापर्यंत. जी स्थिती आहे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सनीने मोठा फटका मारू दिला नाही परंतु आणि सकाळी सुद्धा मी म्हटलं होतं या उड्डाणपुलावरून जे काही प्रेक्षक बघतात त्यांचं सुद्धा आभार आहे
आणि स्वागत मी करतोय SP चषकाच्या वतीनं, कारण आपण सुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला जो काही प्रतिसाद देतात. कॅमेरामॅन थोडा फोकस करो, आमच्या ते सर्व प्रेक्षकांना आपण दाखवायचं. थँक्यू सो मच, आपण हात दाखवला त्याबद्दल. रिव्हर्स रिव्हर्स रिव्हर्सच्या माध्यमातून येतोय चौकार. हा फक्त रिव्हर्सचा चौकार नाहीये, या मॅच मधला रिव्हर्स गेअर आहे, जो गाडीला पुन्हा एकदा उलट्या दिशेने घेऊन येईल. 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर दापोलकर धावा 38. तीन षटकं संपलेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज महेशला, यावेळेला महेशचा क्रम बदललाय. सनी चौथा येतो, आता सनी तिसरा आला आणि महेश तिसरा येतो, आता महेश चौथा आलाय. कितपत महेशचा हा मारा प्रभावी ठरतो हे आपण पाहणार आहोत. तुर्तास सद्यस्थिती जर आपण बघितली तर चांगल्या स्थितीमध्ये आहेत, 38 आहेत. 38 चांगली स्थिती आणि खूप चांगला बॅक केलं. संकेत ज्याने मागून जाऊन जी काही कामगिरी केली ती खरोखरच वाखाणण्याजोगे. टॅप केले चेंडूला, चेंडू काही काळ हवेमध्ये राहिला, तोपर्यंत एकदा सहजरित्याने पूर्ण केली आणि मंगेश भोसले मुलुंड, मंगेश भोसले मुलुंड, आपण कुठे असाल तर स्टेज जवळ या. मंगेश भोसले मंग्या. थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. सौ रचनाताई राकेश पाटील थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत. आत्ताच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 10 ते 15 मिनिटात ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आपल्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर सकाळपासून दिसलेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव येते आणि म्हणूनच हे व्यासपीठ सातत्यानं गजबजलेलं आपल्याला दिसलंय आणि हे प्रेम आहे SP चषकावरचं. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा संध्याकाळच्या वेळेला आता खूप मोठ्या प्रमाणात होतीये. आमचे डेकोरेटर बंधू देखील आता आलेले आहेत. सकाळी 5 वाजेपर्यंत येथे जागे होते, आता थोडीशी पॉवर नॅप घेऊन आलेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. असंच सहकार्य आपल्याला उद्याच्या दिवशी पण राहू द्या. उद्या संध्याकाळी सगळ्यांची सोय मी करणार, टेन्शन घेऊ नका. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात, ज्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती ऋतिकला आपण बघतोय. आतमध्ये येणारा चेंडू होता आणि त्याला समोरच्या दिशेने टॅप काढण्याचा प्रयत्न, एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. दिवसभरामध्ये एका फटक्याने सर्वांना अचंबित केलं. प्रशांतने मारलेला समोरच्या दिशेने तो टॅप इतका लांब गेला आणि इतक्या चांगल्या रीतीने त्याने मारला होता, खूप प्रभावित केलं त्या टॅपने. आणि ती ठाण्याची खरी ओळख आहे, टॅप गोलंदाजी आणि टॅप फलंदाजी, आणि त्याद्वारे खेळण्यात आले. 1 to 4 थोड्याच वेळात या ठिकाणी एक्झिबिशन मॅच देखील होणार आहे महिलांची. महिला देखील त्याची तयारी करतायत. सेमीफायनल झाली का लगेच आपण महिलांची मॅच खेळूया. एक्झिबिशन मॅच. एका साईडला सुनील ससाने यांचा जय भारत संघ, एका बाजूला समीर मांजरेकर आमचे अध्यक्ष यांचा SP ग्रुपचा संघ. दोन्ही महिला खेळतील आणि त्या सामन्यासाठी देखील आपण पारितोषिक ठेवलेलं आहे. त्या सामन्यात जो कोण कुठली महिला लागोपाठ 3 चौकार मारेल तिला 500 रुपयाचं पारितोषिक असेल सनील कोळी यांच्याकडून. महिलांच्या सामन्यात जर विकेट हॅट्रिक झाली तर त्यांना देखील 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी भेटेल अश्विनी भोसले यांच्याकडून. मॅचच्या दिशेने जाऊयात. शेवटचा आणि अंतिम मला वाटते चेंडू शिल्लक असेल आणि स्ट्राईक एंडवरती रितेश आहे. बघूयात काय करतोय. दिवा की डोंबिवली, डोंबिवली की दिवा,
ही चर्चा अजूनही चालू आहे. ओहो, एक दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. एका रितेशने दुसऱ्या ऋतिकला मला वाटते बाद, एका ऋतिकने दुसऱ्या ऋतिकला बाद केलंय. फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत 42, 42, 43चं लक्ष आणि या 43चा पाठलाग बचाव आपण बघणार आहोत. तुर्तास दोन्ही संघांना विनंती, आपण लगेचच आपली पोझिशन घ्या, कारण आपल्याला अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. निखिल अर्थात घोडा आपला संघ तयार ठेवा, याच्यानंतर कारण अंधार पडणार आहे, त्याच्यामुळे नंतर कुठलंही अपील चालणार नाही. ठाण्याच्या संघाबद्दल एक सांगतो, चॅनेल 11 ठाणे वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना भेटली. एक कल्याणचा संघ ऐनवेळी कॅन्सल झाला आणि वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून मला निखिलनी फोन केला. पहिले एका कटप्पानी केलेला, नंतर निखिलनी केला. निखिल बोलतो दादा मला एंट्री दे, त्यांना एंट्री दिली. दोन्ही मॅच ते लोक मस्त जिंकले. आता फायनलपर्यंत जावं अशी माझी पण अपेक्षा आहे. एका बाजूला संकेतची टीम आहे, डोंबोलीची टीम आहे आणि एका बाजूला ठाण्याची टीम आहे. कोणी जिंका पण आमचा पण विचार करा, बस बाकी काय नाही. ठाणा संघाच्या कुठल्याही खेळाडूंनी लागोपाठ 3 चौकार मारले, ठाण्याच्या कुठल्याही खेळाडूंनी, तर सूरज यादव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. ठाणे संघाच्या कुठल्याही खेळाडूंनी पुढच्या मॅच मध्ये सूरज यादव यांच्याकडून 500 रुपये असतील. या ठिकाणी जयेश लखन आले, त्यांच्यासाठी फटाके होते. तुला काय बोललो मी, मला काय वेचे फासा लटकन लावणार 43 धावांचं लक्ष आहे आणि पहिला चेंडू नो +1 अशा 2 धावा. मजा येणार आहे या मॅचला. दिवाचा बॉलिंग लाईनअप जितका मोठा तितकाच चेंडू हवेमध्ये काही काळ राहिलाय आणि एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. महेशचा खेळ आणि आकाशचा खेळ. आकाशने एक मॅच काढून दिली, एक मॅच महेशने काढून दिली, जसं रणजित आणि विशालने काम केलं. महिला संघाचा देखील थोड्याच वेळात सामना आहे. हा सामना आपण दोन्ही कॅप्टनला विचारून ठरवायचा किती ओव्हरचा खेळवायचा. शर्ली आणि हा खरोखर मोहे सीन होता. बोल्ड आला आणि त्यानंतर सेलिब्रेशन झालं. विशालचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, परंतु तो गगनात थोडा हवेमध्ये सुद्धा मावला नाही, कारण लगेच नो बॉलची सांगता झाली आणि अतिरिक्त धाव इथे धावपलकामध्ये ऍड सुद्धा होताना दिसली. 4 धावा धावपलकावरती आहेत. मंगेश फक्त टाकून ठेव, मी सांगितलं लावू नको. फुल आवाज दोन्ही बाजूनी, एका बाजूला डोंबोली, एका बाजूला दिवा, एका बाजूला संकेत बघा, दुसरीकडे भाई. फुल टसन.
मॅच बघण्यासारखी होणार आहे. मॅच बघण्यासारखी होणार आहे कारण आता तो यशस्वी जयस्वाल काहीतरी त्या कॉन्स्टक्सला बोलला आणि ती सुद्धा आजच्या दिवसभराची चर्चा आता इथे मैदानात. विशाल विपक्ष आकाश, बघूयात कशा प्रकारचा खेळ होतोय. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संडे डायरेक्ट हिट आहे का? येस, इट इज गॉन. आणि एकदा टसन, मैत्रीमध्ये टसन. धन्यवाद. असंच खेळत राहा, फक्त वाद करू नका, भांडण करू नका. हे मैत्रीपूर्ण संबंध आहे. हा, मैत्रीपूर्ण संघ आहे. आता इथं नाटकं करतील, नंतर एकत्र बसतील डाब्यावर. मैत्रीपूर्ण संबंध आणि एन्जॉय करण्याच्या या पद्धती आहेत. आकाशने मागील मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला होता. या मॅचमध्ये थोडा अपयशी ठरला, परंतु म्हणतात ना, एक तेरी तो एक मेरी, ऐसी वाली कहाणी आहे. सफलता ही कायमस्वरूपी कोणाच्या घरामध्ये राहायला आलेली ती जहागीर नाहीये. आज मला असं वाटतंय मागचे 2 आठवडे आपण सेलिब्रेशन बघतोय. पनवनाथ प्रभू बाबू यांचं सेलिब्रेशन बघितलं, संकेत भगतचं सेलिब्रेशन बघितलं, आज चॉंगचं पण सेलिब्रेशन बघितलं. ओहो, इकडे भाई दोन्ही बाजूनी या ठिकाणी टाळ्या वाजताय, शिट्ट्या वाजताय, आवाज होतोय. भरत, काय बोलाल तुम्ही याबद्दल? नाही, हे नाही झाले तर मजा नाही येणार ना. ही मजा हवी आहे तर एसपी चषकाचं कुठेतरी नाव अजून मोठ्या तालामध्ये घेतलं जाईल. मला तर वाटतं ही गावठीपणा जो असतो ना, तो आपल्या गावाल्यांच्या रंगात असतो, अंगात असतो, त्याची रग आहे. नाही, मी त्याला दुसरं नाव देईल की या अगोदर जो काही जुना खेळ होता ना, जुन्या खेळामध्ये ज्या रसकशी व्हायच्या, जो काही राडा धमाका पाहायला मिळायचा, त्याची काहीशी ही झलक आहे आणि मजा येते असं बघायला. ठसन आहे ती आपली, ठसन दिसते आपल्याला. आणि ठसन नाही तर मजा नाही. हल्लीच्या काळामध्ये जे काही क्रिकेट बदललेलं आहे त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींना आपण लांब केलं असं म्हणता येईल. चला, सामना चालू करा. संकेत पुढची मॅच व्हायची आहे, चालू करा, वेळ घेऊ नका जास्त. आमचे पद्मनाथ प्रभू सर आम्हाला भरपूर सहकार्य करतात. असंच सहकार्य उद्याच्या दिवशी देखील राहू द्या. 12 धावा धावपल करतात. विशालच्या षटकामध्ये आलेल्या या सर्वोत्तम धावा बघा, दोन्ही बाजूने समान रिव्हर्स. ओहो, महेश शिंदे, भाई का बदला भाई ही लेगा, अशी वाली काहीशी कहाणी. संदेशजी, मी तुम्हाला सांगू इच्छितो, पहिल्या इनिंग मध्ये 22 धावा कुठल्या होत्या? त्या किरण सिद्धेच्या अगेन्स्ट विशालने, आता विशालच्या अगेन्स्ट महेश शिंदे. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 16 धावा धावपलकावरती आहेत. महेश शिंदे बद्दल एक सांगेन मी, जास्त प्रकाश होतात नव्हता प्लेअर, पण तो वाय कट्टा आणि आपल्या सिद्धी पॅकरमध्ये त्याचा परफॉर्मन्स अद्वितीय असा होता. आणि त्याची ती झलक एका मोठ्या पटलावरती मिळवलेला काहीसा तो ग्लॅमर त्याला आता बाकीच्या सर्व ठिकाणी कामाला येतोय. आणि विशाल हताश, निराश आणि त्यानंतर कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु तो कमबॅक आतापर्यंत होत नाही. टीट फॉर टॅट असा सामना आहे, जशा असं उत्तर इथं दिलं गेलंय. ओहो, अजून एक 1 मोर बाउंड्री, यावेळेला ओंकार पाटणे. 2 मित्रांची जुगलबंदी होती, ती आता दुश्मनीत दिसते आपल्याला बदललेली. नाही, ही आक्रमकता बघायला मिळणार होती. 22चं उत्तर 22 ने, क्या बात आहे. खूप कमी वेळेला बघायला मिळतं 22चं उत्तर 22 ने. मैदानात जेवढे प्रेक्षक आहेत, जेवढे खेळाडू, जेवढे वरती पुलावर मॅच बघतायत, सगळ्यांना जर दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या करायला हरकत नाही. महिला खेळाडू, आपण देखील लक्ष द्या. जरा सबर करो, आप 5 जन बोलेंगे स्कोर पाता तो भी एक ही स्कोर बताने वाला है. डोंट वरी, 21 रनों की जरूरत है, 21 धावांची गरज आहे. 18-21 या इक्वेशन मध्ये मॅच आली आहे. जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही, फक्त त्याच्यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे. प्रयत्न केलं तरच आपल्याला त्याचं फळ भेटतं. घरात बसून काहीच मिळणार नाही. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्नार्थी परमेश्वर. डगआउट पासून बाहेर जाऊ नका, ही सुद्धा एक आपल्याला विनंती आहे. आता 18 चेंडू 21. विशालच्या अगेन्स्ट विशालने मारलेल्या 22 धावांचा बदला घेतला गेलाय. आता काय ओंकार पाटणेने केलेल्या गोलंदाजीच्या त्या कलेचा किंवा त्या हॅट्रिकचा काय बदला अक्षय गुरव घेतील का, हे पाहणं रोचक ठरणार आहे. अक्षय, दिवा एक्सप्रेस यावेळेला गोलंदाजी मार्क वरती. समोर महेश, पहिला चेंडू येतोय डॉट. इथून डॉटची संख्या. कोणी मैदानात जाऊ नका, समोर बसलेले खेळाडू त्यांचे पाठी राखे, कोणी मैदानात जाऊ नका, पंच डिसिजन देतील. थर्ड अंपायर घेतलेल्या नो साठी. भाई
बाई पंच देतील निर्णय, तुम्ही वाद घालू नका, कॉमेंटेटरचा काही संबंध नाही. कोणीही कॉमेंटेटर वरती दबाव आणू नका. ते निष्पक्ष आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही. कोणी जिंकलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. भाई मॅच चालू दे पुढे. कोणी एकमेकाची वाद घालू नये. मॅच चला मॅचच्या दिशेने जाऊयात. थँक्यू. अतिशय रोमांचकारी सामना, अटीतुटीचा सामना. बरंच कसा वाटतोय हा सामना चालू आहे तो? नाही, मॅच खूप चांगली चालू आहे आणि या मॅच मध्ये ही गरमाई शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा येणार नाहीये. दिवा सुद्धा तसाच भिडणार आहे आणि समोर क्रिकेटचा सुद्धा खेळ तसा काय असतो तो या मॅच मधून समजतोय. नाही आणि इथून खरे तुमचे पेशन्स समजतात ना. तुम्ही काय टेम्परेचरला खेळ खेळताय आणि तो टेम्परेचर तुम्ही स्वतःला किती कंट्रोल मध्ये ठेवताय हे सर्व दाखवतात आहे. आणि असं असताना बाद झालाय फलंदाज ओमकार पाटणे. अतिशय सुंदर अशी मॅच चालू आहे. फक्त खेळाडूंनी पेशंट ठेवावे आणि जो जिंकेल तोच सिकंदर असेल हे शेवट लक्षात ठेवावा. आणि ओमकार पाटणेचं मी कौतुक करेल, कारण ज्यावेळेला 22 धावा आल्या होत्या, विकेट हॅट्रिक घेतली होती आणि विकेट हॅट्रिक घेऊन जो सरासरी धावफलक एका षटकामध्ये 22 होता त्याला डायरेक्टली त्यांनी 12 वरती आणला होता. 11.50च्या आसपास आणला होता आणि कमबॅक होता तो. ती जी मॅच आहे तिथून खऱ्या अर्थाने त्यांनी परत आणली होती आणि परत आणल्यानंतर आता अशी काही स्थिती आली आहे की दुसऱ्या षटकामधील 3 चेंडूचा खेळ झालाय. 28 वरती धावफलक आहे. 28 वरती धावफलक आहे म्हणजे अजून इथून किती धावा आहेत? 15 धावांची गरज आहे आणि येणारे 15 चेंडू शिल्लक आहेत. मॅच ऑन आहे. डोंबिवली दिव्यापासून थोडा पुढे गेला असं वाटायला लागलंय आणि असं असताना अक्षय गुरवच्या आता चेंडूवरती एक धावेने धाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल. सिंगलने स्ट्राइक रोटेट आणि आता महेश इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, चेंडू सीमा रेखा पार आणि या मॅचला पार करण्याच्या दृष्टीने 2 पावलं पुढे जात असताना जमा 11 डोंबिवली. संपूर्ण दिवसामध्ये आज पेनल्टीचा आवाज या मॅच मध्ये बघितला, परंतु मजा या मॅच सारखी दुसरी कशाला नाही आली आहे. क्या बात आहे. मॅच 33-33. मॅचचा निकाल काही असो, संघ भावना ही जागली पाहिजे. मजा आहे मॅच मध्ये, मजा आहे आणि ही मजा अजूनही कायम दिसते. 2 षटकं संपली आहेत. येस, 2 षटकं संपली आहेत आणि धावफलक धावा 34 निखिल पाटील यांना मी विनंती 9 धावांची गरज आहे. स्टेजवर यावे. 9 पाटील 9 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 12 डिलिव्हरीज. दिवा वर्सेस डोंबिवली. बघा, इथून दिवा डोंबिवली पार केल्यानंतर तुम्हाला ठाण्याला यायचं आहे, कारण ठाण्याची टीम वेट करते, तिथे सेमीफायनल होणार आहे. निखिल पाटील आपला सगळा संघ घेऊन या ठिकाणी या. निखिल पाटील या सगळ्या टीम घेऊन या. प्लेयर बाहेर असतील तर आत्ताच बोलवा, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. लवकर या निखिल पाटील. आणि आपल्याला टॉस पण लगेच करायचं आहे. या कटप्पा, निखिल, गजा सगळ्यांनी या. अमर आहे, सँडी कुठे आहे? सँडी पण आहे. या लवकर, चला फटाफट. भाऊ मॅन ऑफ द मॅच आहे यार 2 टाइमचा, ये लवकर. मंगेश भोसले तयारीत राहा. सिंगल आली आहे आणि आता 11 मध्ये 8 गोलंदाजी मार्क वरती अनिकेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये सिंगल धाव येते आणि सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट होईल. ओमकार तयार आहे आणि ओमकारची तयारी आता इथून आपल्याला कुठपर्यंत जाते बघूयात. महेशचे पेशन्स खूप चांगले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओहो, शानदार स्ट्रोक. या मॅचची महेश शिंदेने जवळजवळ हवा काढली आहे.
आणि हा सामना आता किती राहिले 40 3 धावांची गरज आहे. औपचारिकता या मॅच मध्ये जवळपास शिल्लक राहिली आहे. SP चषक 2025 या वर्षाच्या सुरुवातीची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सिंगल धाव आणि माफ करा चौकार आणि त्यानंतर बदललेली ही मॅच वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती येते निर्धाव. काय इथून पलटवार केला जाईल का? काय नवीन वर्ष म्हणून नवीन कहाणी रचली जाईल का? काय तो ऐतिहासिक सामना म्हणून या सामन्याला बघितलं जाईल का? हा बघितलं जाईल कधी ज्या वेळेला गोलंदाज काहीतरी कमाल करून दाखवतील. परंतु महेश ज्या फॉर्म मध्ये आहे, महेश ज्या बहरामध्ये आहे, त्याला बघता सोपं नाहीये. महेशने केली आहे चूक. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आणि तो चेंडू गेला मॉडलाच्या डायरेक्टली बाहेर. फलंदाज बाद. जोरदार टाळ्या होऊन जातात महेशसाठी ज्याने जो खेळ केलाय खरोखरच खूप चांगला आहे आणि संघाला जवळजवळ मॅच मध्ये आणलंय. मानलं पाहिजे महेशच्या खेळीला. मागच्या आठवड्यात त्यांनी गाजवलेली स्पर्धा होती सिद्धी पॅकर, त्याच्यानंतर आज आपल्या या SP चषकात खेळतोय. अतिशय सुंदर असा खेळतोय महेशचा. जॉर्ज 11च्या अगेन्स्ट टाकलेली त्याची बॉलिंग अप्रतिम बॉलिंग होती त्याची. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी. या षटकामधील किरण शिंदे मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय. अडवायला गेलाय तोपर्यंत 1 धाव आणि आता 6 मध्ये 2 ची गरज. 6 मध्ये 2. काय हा तो ऐतिहासिक सामना असेल का? पुन्हा एकदा त्याची चर्चा होतीये. आता सर्कल मध्ये 1 to 4 खेळावं लागेल तर कुठे कदाचित. चला चला लवकरात लवकर सामना चालू करा. अतिशय चुरशीचा सामना होतोय. संकेत भगत एक मित्र, त्याच्या अगेन्स्ट आहे इथे भाई. आता दुसरा तिथे किरण शिंदे, महेश शिंदे, त्याच्या बाजूला आपला पांड्या, तिकडे रणजित. सगळे 101 प्लेयर एकमेकांचे मित्र एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात. खूप मजा आली या मॅचला. मी तर बोलीन फायनल सारखी फायनलची मॅच झाली असं बोललं तरी हरकत नाही. नाही, फायनलच्या अगोदर क्वार्टर फायनल फायनल सारखी झाली. म्हणजे फायनलला अजून वेळ आहे परंतु आतापासूनच त्याचे काहीशे रंग दिसायला लागलेत. ओहो, किरण शिंदे बाद. विकेटचं बटन. मॅच ऑन. संकेतने केलेलं सेलिब्रेशन आणि किरणच्या चेहऱ्यावर आली छोटीशी स्माइल कॅमेरामध्ये अलगट टिपली जाते. अजूनही पुन्हा एकदा मित्र एकमेकांच्या अगेन्स्ट लढतात बघा. फुल टसन, फुल मजा घेत आहेत संकेत भगत, ओमकार पाटणे, किरण शिंदे, महेश शिंदे, पांड्या. अतिशय चुरशीची मॅच होते ही. नाही, एन्जॉय करतात मॅचला. गरजेचं आहे एन्जॉय करणं. एन्जॉय करणं गरजेचं आहे आणि एन्जॉयमेंटच असावी. साई नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय आणि रणजित गोलंदाजी मार्कवरती आहे. रणजितच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे जी पहिल्या मॅच मध्ये त्याला मिळाली होती. बघूयात. ओहो, चेंडू सीमारेखा पार. चौकार. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय जमा 11 डोंबिवली या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय संघ तो हमें 11 दिवा. हार्ड लक टीम. अभिनंदन अभिनंदन डोंबिवली संघ, अभिनंदन दिवा संघ. पराभूत झालात परंतु खेळ अप्रतिम झाला. चला या कॅप्टन किरण शिंदे. किरण शिंदे टॉस करून घ्या मग तुम्ही टाइमपास करा. किरण शिंदे या टॉसला. निखिल पाटील इथे उभेत. या लवकर टॉसला किरण शिंदे आणि लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं. 4 ओव्हरची मॅच खेळायची का 3ची खेळायची दोघांनी ठरवा.